अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण स्वामी चरित्र सारामृताचं 3 दिवसीय पारायण कसं करायचं आणि कोणती अशी एक चूक आहे जी चूक आपल्याला टाळायची आहे, जेणेकरून तुम्हाला त्या सेवेचं संपूर्ण फळ मिळणार आहे. आणि जर तुमच्याकडून जर ही चूक होत असेल तर तुम्हाला त्या सेवेचं फळ हे लवकरात लवकरच पण मिळणारच नाही. त्याच्यामुळे नेमकी ती चूक कोणती आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल. आता बघा, आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं 21 दिवसाचं कोणी पारायण करतं, कोणी 11 दिवसाचं करतं, कोणी 9 दिवसाचं करतं, कोणी 7 दिवसाचं करतं आणि कोणी 3 दिवसाचं पण करतं आणि ज्यांना काहीच शक्य नाही ते 1 दिवसाचं पण पारायण करत असतात. आता आपण आज जाणून घेणार आहोत की 3 दिवसीय पारायण कसं करायचं आहे. आता सर्वांनाच माहीत आहे, तुम्ही 3 दिवसाच्या पारायणासाठी पूजा मांडणीसुद्धा सेपरेट करू शकतात किंवा देवघरातच तुम्ही स्वामी महाराजांचे आपण जिथं स्थान आहे तिथे सुद्धा देवघरासमोर सुद्धा बसून ही पूजा करू शकतात. आता तुम्हाला काय करायचं आहे, याच्यासाठी तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृताची पोथी जपमाळ तुम्हाला लागणारच आहे आणि त्याचबरोबर नित्यसेवेची पुस्तिका जर तुमच्याकडे असेल तर खरंच खूप चांगलं, कारण त्याच्यात जे मंत्र स्तोत्र आहेत तर ते तुम्हाला खूप उपयुक्त ठरतात आणि ते आपल्याला सर्व काही केंद्रामध्ये मिळून जातं. आता तुम्हाला काय करायचं आहे, गुरुपौर्णिमेनिमित्त सुद्धा तुम्ही 3 दिवसाचं हे पारायण करू शकतात. आता म्हणजे प्रत्येकाचंच असं नसतं की प्रत्येकालाच 21 दिवसाची सेवा करणं शक्य असतात, असं नाही बरं का. कुणाला कामामुळे म्हणजे सेवा करणं शक्यच होत नाही, तर त्यांनी 3 दिवसाचं पण वेळात वेळ काढून 3 दिवसीय सेवासुद्धा तुम्ही करू शकतात किंवा 1 दिवसाची सुद्धा सेवा तुम्ही करू शकतात. आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, ही पण बऱ्याच ताईंकडून चूक होत असते बरं का. आपण काहीतरी इच्छा आहे म्हणून आपण पारायण करत असतो, सेवा करत असतो, पण बऱ्याच म्हणजे मी पण बऱ्याच ताईंचं पाहिलेलं आहे. मी स्वामी महाराजांची ही सेवा केली, ती सेवा केली, पण ती सेवा करण्याच्या आधी बऱ्याच ताई संकल्प करत नाहीत, म्हणजे संकल्प सोडत नाहीत. तर सर्वात आधी तुम्ही कोणतीही मनात इच्छा असेल, ती इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी ताईंनो संकल्प सोडूनच सेवा करायची असते. ज्यावेळेस तुम्ही ती संकल्प ज्यावेळेस सोडतात त्यावेळेस तुमची सेवा ही खंडित न होता ती पूर्णरित्या तुमची सेवा पूर्ण होते आणि तुम्ही त्या सेवेला बांधील असतात. त्याच्यामुळे ती सेवा तुमची अपूर्ण राहत नाही आणि त्या सेवेचं पण तुम्हाला फळ तितकंच म्हणजे जास्त मिळतं. त्याच्यामुळे सेवा करताना संकल्पयुक्त सेवा करत जावा. आणि बघा, मग बऱ्याच जणांचं असं असतं की आमची काही इच्छा नाही, काही नाही किंवा कोणता संकल्प करायचा नाही. स्वामींच्या कृपेने आम्हाला भरपूर सर्व काही स्वामी महाराजांनी दिले, फक्त एक इच्छा आहे म्हणून सेवा करायची. तर त्या ताईंनी अशी सेवा करून म्हणजे अशी सेवा आवर्जून करू शकतात. पण ज्यांची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी संकल्पित सेवा अशा प्रकारे नक्की करायची आहे. सर्वात आधी तुम्हाला केंद्रामध्ये जाऊन नारळ, खडीसाखर, फूल ठेवून विनंतीचा नारळ स्वामी महाराजांच्या चरणावर ठेवायचा आहे. जी इच्छा आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे. घरी आल्यानंतर देवघरासमोर बसून संकल्प तुम्हाला सोडायचा आहे. तुमचं नाव सांगा, गोत्र सांगा, गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणा आणि स्वामी महाराजांना तुमची जी इच्छा आहे ती इच्छा सगळं काही सांगा आणि अशा प्रकारे तुम्ही संकल्प सोडायचा आहे आणि संकल्प सोडल्यानंतर सेवेला सुरुवात करायचं आहे. सर्वात आधी तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि नंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि नंतर स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीमध्ये 1 ते 21 अध्याय म्हणजे 1 ते 21 अध्याय आहेत. तर तुम्हाला ते 1 ते 21 जे अध्याय आहेत तर एका बैठकीतच तुम्हाला ते अध्याय पूर्ण करायचे आहेत. असं नाही की सकाळी 7 वाजले, दुपारी 7 वाजले, संध्याकाळी 7 वाजले असं अजिबात तुम्हाला करायचं नाही. 3 दिवसीय सेवा आहे तर एका बैठकीतच तुमची संपूर्ण सेवा झाली पाहिजे. त्याचबरोबर 21 अध्यायाचं पठण झाल्यानंतर तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर मग तुम्हाला
आरती करायची आहे. आरती करताना सर्वात आधी गणपतीची आरती म्हणा, नंतर स्वामी महाराजांची म्हणा, नंतर दत्त महाराजांची म्हणा आणि नंतर आपल्या कुलदेवीची आरती म्हणा, अशा प्रकारे. आणि त्याचबरोबर काही ना काही गोडाधोडाचा आपण तर घरामध्ये बनवतच असतो सारखं, किंवा साधा स्वयंपाक जो बनवलेला आहे त्याचा नैवेद्य स्वामी महाराजांना, सात्विक जेवण जे बनवलेलं आहे त्याचा नैवेद्य स्वामी महाराजांना आवर्जून दाखवायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला ह्या सर्व काही सेवा करायच्या आहेत. पण ही सेवा करताना सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. 3 दिवसाची का सेवा असे ना, पण 3 दिवस सेवेमध्ये सुद्धा मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. आणि सर्वात मोठी चूक बऱ्याच ताईंकडून काय होते की 3 दिवसाची सेवा जरी असली तर ते काय करतात, बाहेर परान्न ग्रहण करतात. मग ज्यावेळेस तुम्ही परान्न घेचाल ना, त्यावेळेस तुमची केलेली सेवा सगळी म्हणजे व्यर्थ जाते आणि तुम्हाला त्या बाहेरील अन्नाचे दोष लागले जातात. आता तुम्ही कुठेतरी कार्यक्रम आहे तिकडे गेलात, काहीतरी आहे किंवा कोणीतरी तुम्हाला जेवण्यासाठी बोलवलं आहे, तुम्ही तिथं गेलात किंवा बाहेर हॉटेलमध्ये गेलात जेवायला, तर प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही जातात तर त्यावेळेस बघा म्हणजे दुसरी व्यक्ती कोणत्या भावनेने मनामध्ये काय विचार आणून 100 वेगवेगळे विचार आणून स्वयंपाक बनत असते. मग त्याचे दोष आपल्याला लागतात आणि त्यामुळे आपण केलेली सेवा ही फळाला येत नाही. त्याच्यामुळे मांसाहार हा कडकडीत वर्ज्य आणि परान्नसुद्धा वर्ज्य करायचं आहे. जर ही चूक जर तुम्ही टाळली तर नक्कीच तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ हे नक्की मिळणार म्हणजे मिळणार. आणि स्वामी महाराजांच्या कृपेने, दत्त महाराजांच्या कृपेने तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती नक्की पूर्ण होणार. आणि ज्या आयुष्यात अशक्य गोष्टी आहेत ती अशक्य गोष्ट कधीच होणार नाही असं ज्यांना वाटत होतं ना, त्यांनासुद्धा स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणानं जीवनातील अशक्य गोष्टी ही शक्य झालेल्या आहेत आणि होतात. आणि तुमची होईल पण. म्हणजे इतकी पावर या स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीमध्ये आहे. तर ताईंनो, आवर्जून स्वामी चरित्र सारामृताचं पारायण नक्की करत जा. जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळतो, जेव्हा कधी तुम्हाला म्हणजे टाईम असतो, वेळ काढून तुम्ही स्वामी महाराजांची या सेवा नक्की करा. खूप छान अशा या सेवा आहेत. तर आता गुरुचरित्र म्हणजे गुरुपौर्णिमा येत आहे, तर गुरुपौर्णिमेनिमित्त बरेच जण गुरुचरित्र पारायण करत आहेत. पण ज्यांना कोणती सेवा शक्य नसेल तर त्यांनी ही 3 दिवसीय सेवा नक्की करून बघा. खूप छान असा अनुभव या सेवेने येतो आणि येणार म्हणजे येणार. कारण स्वामी महाराजांची सेवाच इतकी मोठी आहे ना, त्या सेवेला तोड नाही. आणि त्या सेवेमुळंच खूप ताईंच्या जीवनामध्ये खूप बदल झालेले आहेत. खूप ताईंचे जे काही वाईट जे म्हणजे दिवस होते ते दिवससुद्धा निघून जाऊन त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे, आनंदाचे दिवस आलेले आहेत, ते म्हणजे स्वामी सेवेने. तर आवर्जून ताईंनो, दादांनो, ही 3 दिवसीय स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त नक्की करा आणि छान असा अनुभव घ्या. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.